लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। गंगाखेड तालुक्यातील निकृष्ट रस्त्याची चौकशी करून कारवाई करा या मागणीसाठी भारतीय जनता पार्टीकडून आमरण उपोषण। बातमी आहे गंगाखेडवरून। गंगाखेड तालुक्यातील माखणी, सिरसम, बडवणी, डोंगरगाव, कोदरी, अंतरवेली या रस्त्याचे काम निकृष्ट होत आहे। या कामाची निपक्ष अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करून कंत्राटदार व सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी भारतीय जनता पार्टीचे तालुका उपाध्यक्ष मनोज मुरकुटे यांनी दिनांक 23 जानेवारीपासून तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे। गंगाखेड तालुक्यातील विविध गावांमधील रस्त्यांच्या कामांना चांगल्या दर्जाचा मुरुम न वापरता माती मिश्रित मुरुम टाकण्यात येत आहे। कामाचे अंदाजपत्रक फुगवून अंदाजपत्रक पत्रकाप्रमाणे काम होत नाही। अंदाजपत्रक पत्रकात मोठ्या प्रमाणावर मनमानी केल्याचे दिसून येत आहे। कामाचे सर्व अंदाजपत्रकाची निपक्ष अधिकारी यांच्यामार्फत चौकशी करावी। कंत्राटदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता पवार यांच्यावर कारवाई करावी या मागणीचे निवेदन तहसील कार्यालयात दिले। मागणी मान्य करावी म्हणून भाजपाचे तालुका उपाध्यक्ष मनोज मुरकुटे यांनी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसलेले आहेत। त्याच्यात जे छोटे छोटे पाईप आहेत त्याच्या खाली कुठल्याच प्रकारे कॉन्क्रीट आतरलेलं नाही। इस्टिमेट पूर्ण फुगवलेली आहेत आणि हे मुरुम नाही, हे पूर्ण माती वापरलेली आहे या रोडमध्ये। प्रत्यक्ष येऊन जर पाहिल्यानंतर तिथं लक्षात येईल। मी संबंधित गुत्तेदाराला आणि डेप्टी इंजिनियरला कल्पना दिली असता ते म्हणले मी साईटवर यायलो, साईटवर आले नाहीत, काही नाही, कोणी अधिकारी साईटवर येत नाही। तिथं प्रचंड भ्रष्टाचार चालू आहे आणि ह्या पवार साहेब अधिकाऱ्याला हातात धरून हे पूर्ण भ्रष्टाचार करीत आहेत। आमचं म्हणणं आहे की पूर्ण इस्टिमेट प्रमाणे काम व्हायला पाहिजे, जेणेकरून रस्त्याची चांगला रस्ता निर्माण होईल। परंतु हे भ्रष्ट अधिकारी पवार कुठंच लक्ष देत नाही, पूर्ण काम बोगस करत आहे। माझी मागणी आहे की ह्या पवारवर कारवाई व्हावी आणि याला निलंबित करण्यात यावं आणि याचं रजिस्ट्रेशन ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्यात यावं अशी मी भारतीय जनता पार्टीतर्फे तालुका उपाध्यक्ष म्हणून मनोज मुरकुटे अशी मी जाहीर मागणी करत आहे। कन्स्ट्रक्शन या कन्स्ट्रक्शनला हे काम सुटलेलं आहे। पवार साहेबाचे मेवणे हे मोरे हे ह्या गुत्तेदार आहेत आणि पवार साहेब आणि त्यांचे मेवणे मिळून हे भ्रष्ट कारभार करीत आहेत आणि हे पूर्ण बोगस काम होत आहे। याची चौकशी करण्यात यावी। भाजपाचा सत्ता असताना तुम्ही भाजपाला पदाधिकाऱ्याला उपोषण भारतीय जनता पार्टीची जरी सत्ता असेल तरी ज्या ठिकाणी बोगस काम गुत्तेदार करीत असेल तर त्या ठिकाणी माझं कर्तव्य आहे। एका राष्ट्रीय पक्षाचा मी पदाधिकारी आहे म्हणून ह्या बोगस काम होऊ नये याकरता मी या ठिकाणी उपोषणात बसलेलो आहे। म्हणून मी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं हे उपोषण करत आहे। सध्याला आता रामराज्य चालू आहे, आता मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होऊ नये असं आम्ही जिथं कुठं आम्ही जरी सत्तेत असलो, जिथं ज्या ठिकाणी कोणी कॉन्ट्रॅक्टर भ्रष्टाचार करेल त्या ठिकाणी आम्ही आवाज उठवण्याचा प्रयत्न करत राहणार। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी गंगाखेड परभणी प्रतिनिधी राजकुमार मुंडे।